उन्हाळ्याच्या भर दुपारी गरम होत असतं म्हणून तुम्ही फॅन थेट 5 वरती सुरू करून त्याच्या खाली थेट बसता का? किंवा रात्री झोपताना तुम्ही फॅन फुल स्पीडवर चालू ठेवता का? आणि मग सकाळी उठल्यावर तोंड कोरडं, डोळ्यामध्ये जळजळ, स्नायू आखडलेत आणि अंगात कसला तरी थकवा जाणवतोय. मित्रांनो, फॅन आपल्याला थंडावा देतो, पण जास्त वेगानं फिरणारा फॅन हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करतोय, खास करून ज्येष्ठ नागरिकांच्या. हे तुम्हाला माहीत आहे का? फॅन आपल्याला थंड कसा करतो हे आधी समजून घेऊया वैज्ञानिक दृष्ट्या. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया, फॅन हवा थंड करत नाही, तो फक्त एअर सर्क्युलेशन वाढवतो. म्हणजे हवेचं सर्क्युलेशन वाढवतो, जास्त वेगाने हवा पळवतो, थंड करत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावरून ही जोराने वाहणारी हवा घाम उडवते, त्वचेवरून उष्णता कमी करते आणि आपल्याला थंड वाटायला मदत होते. पण जर हाच फॅन खूप वेगात चालू असेल किंवा सतत थेट शरीरावर त्याची हवा लागत असेल आणि हीच प्रक्रिया असं होत असेल, तर ही जी शरीरावरनं घाम उडवायची किंवा त्वचेवरून उष्णता कमी करायची प्रक्रिया अगदी जोरात सुरू होते आणि खरी समस्या इथून सुरू होते. हाय स्पीड मधल्या फॅनचे काय दुष्परिणाम होतात ते बघूयात आपण. पहिलं आहे डिहायड्रेशन. फॅन फुल स्पीडवर असल्यानं आपल्या त्वचेवरती जो घाम आलेला असतो तो पटकन सुकतो आणि शरीरातील पाणी नकळत कमी होतं. ज्येष्ठ नागरिकांना ॲज इट इज तहान कमी लागते किंवा तहानेचं सेन्सेशन त्यांचं कमी झालेलं असतं, त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होतंय हे पटकन लक्षात येत नाही. याच्याने काय होतं, पुढे जाऊन त्वचा आणि डोळे कोरडे होतात. सकाळी उठल्यावर ओठ कोरडे, डोळ्यामध्ये जळजळ होते, त्वचा सुकलेली, कारण हाय स्पीड हवा आपल्या शरीरातील मॉइश्चर खेचून घेते. स्नायूमध्ये स्टिफनेस आणि वेदना. रात्री फॅन खाली झोपलो आणि सांधेच आखडले किंवा मसल असे स्टिफ झाले. कारण काय, तर सतत थंड हवा ही आपल्या शरीरावर पडल्यामुळं आपले जे स्नायू आहेत ते कडक होतात, स्टिफ होतात, त्यातलं ब्लड सर्क्युलेशन देखील कमी होतं आणि याचा परिणाम म्हणून आपली मान, पाठ, खांदे किंवा जे काही सांधे आहेत ते दुखू लागतात. काही लोकांना श्वसनाचा त्रास देखील जाणवतो. फॅन जितक्या वेगानं फिरतो तितकी धूळ आणि ॲलर्जेन्स हवेत फिरतात. आपण आपलं घर कितीही स्वच्छ ठेवत असलो तरी थोडी धूळ आणि थोडे हे ॲलर्जेन किंवा म्हणजे धुळीतले जे धुलीकण असतात ते हवेत फिरत असतात, ते आपण 100% काढू शकत नाही. आणि अशा वेगानं फिरणाऱ्या फॅनमुळं ते पण वेगाने फिरतात आणि श्वासावाटे आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातात. याचा धोका कुणाला आहे, की ज्यांना अस्थमा आहे किंवा ॲलर्जी होते यांच्यासाठी यामुळं धोका वाढतो. 5वी गोष्ट आहे, झोपेची गुणवत्ता कमी होते. फुल स्पीडवरती फॅन असेल तर त्याचा आवाज होणार, भले तो टेबल फॅन असो, सिलिंग फॅन असो, त्याचा आवाज होणार. सतत जोराचा हवेचा झोत आपण अंगावर घेत असतो, त्यामुळे आपली जी प्रगाढ झोप असते किंवा गाढ झोप जी असते, डीप स्लीप आहे, ती होत नाही. ती वारंवार आपल्या नकळत डिस्टर्ब होत राहते रात्री आणि त्यामुळं सकाळी मग अशी पूर्ण झोप न झाल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटत नाही. आता यामागचं तुम्ही म्हणाल काय वैज्ञानिक रिसर्च आहे का, काय कारण आहे ते आम्हाला सांगा. मंडळी, ही फक्त आपली समजूत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटर यामधील संशोधकांनी ज्येष्ठ नागरिकांवर एक अभ्यास केला. अमेरिकेतली ही युनिव्हर्सिटी आहे. या अभ्यासात त्यांनी 60 ते 80 वयोगटातील लोकांना अतिशय उष्ण आणि दमट वातावरणात ठेवलं आणि फॅन वापरल्यावरती काय परिणाम होतो ते त्यांनी पाहिलं, म्हणजे निरीक्षण केलं. आणि आश्चर्य म्हणजे फॅन चालू असताना या ज्येष्ठ नागरिकांचा हार्ट रेट वाढला, शरीराचं टेम्परेचर, फॅन चालू आहे म्हणजे थंड व्हायला हवं, पण झालं उलटं, ते थोडं जास्त वाढलं. जे कोर टेम्परेचर असतं बॉडीचं ते वाढलं. कारण काय झालं, ज्येष्ठ नागरिकांमध्ये घाम येण्याची क्षमता कमी होत जाते वयानुसार. त्यामुळे फॅन कूलिंग इफेक्ट नीट होत नाही, उलट आपलं शरीर
प्रॉपरली थंडच होत नाही आणि आपल्या हृदयावर त्याचा जास्त ताण येतो. आणि काही केसेस म्हणजे त्यांनी ज्यांच्यावरती स्टडी केला त्यातल्या काही केसेसमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांचा हार्ट रेट साधारणपणे 10 ते 11 बीट्सने वाढला. म्हणजे आपल्याला थंड वाटतंय पण आतून आपल्या हार्टला जास्त मेहनत करावी लागते. पुण्यातले माधव काका, त्यांचं वय 65, उन्हाळ्यात रोज फॅन फुल स्पीडवर करायचे आणि बिनधास्त झोपायचे. त्यांना सुरुवातीला थोडा असा कोरडेपणा जाणवू लागला, मग मान दुखायला लागली, सांधे आखडल्यासारखे वाटू लागले आणि काही दिवसांनी चक्कर येऊ लागली. डॉक्टरांनी सांगितलं तुमचं शरीर हे ओव्हर ड्राय होतंय, म्हणजे जास्त कोरडेपणा येतोय आणि तुमचं सर्क्युलेशन हे डिस्टर्ब होतंय. मग तुम्ही म्हणाल काय करावं? तर प्रॅक्टिकल सोल्युशनसाठी आपण एक महिनाभरापूर्वी व्हिडिओ केला होता की तुम्ही आपल्या घराचं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा 7 ते 8 डिग्रीने थंड कसं ठेवू शकता यासाठीचे आपण 7 ते 8 उपाय सांगितले होते. याच स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल एक आय बटन, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा आम्ही पहिली जी कमेंट असेल या व्हिडिओची तिथे त्या व्हिडिओची लिंक देऊ, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल या फॅनचं काय करायचं ते सांगा. तर फॅनचं स्पीड हे कायम मीडियम ठेवा, म्हणजे मध्यम ठेवा, 2-3. फुल स्पीड टाळा. तुम्हाला फारच गरम होत असेल तर सुरुवातीला एक 5 मिनिटं तुम्ही फुल स्पीडवरती करा, नंतर थोडं तुम्ही नॉर्मल झाल्यानंतर मग तो फॅन कमी करा. दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट हवा शरीरावर लागू देऊ नका. जर तुम्ही म्हणाल सिलिंग फॅन असेल तर कसं करणार, तर तिथे काही पर्याय नाही. पण जर टेबल फॅन असेल तर तुम्ही तो फॅन असा फिरता ठेवलात तर शरीरावरती सतत हवा येणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन वाढवा, म्हणजे पाणी प्या. झोपण्यापूर्वी प्या, सकाळी प्या, जेव्हा कधी तहान लागेल तर ते पाणी प्याच, पण आवर्जून थोडं इतर वेळी पण पाणी पीत जा, कारण या वयामध्ये आपली तहानीची जाणीवच थोडी कमी झालेली असते. क्रॉस व्हेंटिलेशन ठेवा, खिडक्या उघड्या ठेवा, म्हणजे काय होईल, हवा खेळती राहील आणि तुम्हाला जो थंडावा अपेक्षित आहे तो नैसर्गिकरित्या देखील मिळेल. 5वं आहे स्किन केअर. तुम्ही त्वचा कोरडी वाटत असेल तर मॉइश्चरायझर लावा. आय केअर म्हणजे डोळे कोरडे वाटत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ड्रॉप्स मिळाले तर ते तुम्ही घाला. तुमचं जो झोपेचा आराम आहे तो तुम्ही ऑप्टिमाइज करा. म्हणजे तुम्ही काय करू शकता की कॉटनचेच तुम्ही हे वापरा, शीट्स वापरा. तुम्ही मॅट्रेसेस, जाड गाद्या तुम्ही टाळा उन्हाळ्यात शक्यतो. हलके आणि मोकळे ढकळे कपडे घाला झोपताना, जेणेकरून तुम्हाला नॅचरली थंडावा मिळेल आणि जास्त गरम होणार नाही. आणि फॅन आणि कूलरचं कॉम्बिनेशन वापरा, म्हणजे वरचा फॅन जर सिलिंग फॅन असेल आणि कूलर याचं कॉम्बिनेशन वापरल्यानं देखील तुम्हाला अपेक्षित असा थंडावा तुम्हाला मिळू शकेल. मंडळी, फॅन हा आपला मित्रच आहे, पण जास्त वेगात चालणारा मित्र कधी कधी नुकसान करतो. त्यामुळे ज्येष्ठ वयात आपल्याला थंडावा नाही तर संतुलन हवंय, ना खूप गरम ना खूप थंड. त्यामुळे आजपासूनच या फॅनचा वेग कमी करा आणि आपल्या चांगल्या आरोग्याचा वेग वाढवा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. मला माहिती आहे 90-95% घरामध्ये आता फॅनचं स्पीड हे 4-5 मॅक्झिमम असणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम तरुण लोकांना ते सहज पचून जातो. तो वाऱ्याचा झोत त्यांना त्याचा काही दुष्परिणाम जाणवत नाही. पण जसं आपलं वय 60, 65, 70 असेल तसं आपल्याला त्या हवेच्या झोताचे दुष्परिणाम जाणवू लागतात. कधी कधी आपण ते दुर्लक्ष करतो, पण हे दुष्परिणाम आपण या व्हिडिओत जे आपण डिस्कस केले ते दुष्परिणाम होऊ शकतात. आणि तशी काही लक्षणं वाढली तर तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला या बाबतीत घेऊ शकता. तुम्ही हा व्हिडिओ त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांचं प्रबोधन होईल. तुमचा काय अनुभव आहे असा फॅन जास्त स्पीडवरती ठेवून तुमच्या शरीरात काही तक्रारी वाढल्यात का, तब्येतीच्या तक्रारी वाढल्यात का, असं काही होत असेल तुमच्या बाबतीत तर तुमचा अनुभव देखील कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशी हटके आणि तुमच्या उपयोगाची आणि कामाची माहिती तुम्हाला फक्त याच चॅनलवर मिळेल.
भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.